ये ऑटो वाला है, ये देखो आया उतर के नीचे, आया उतर के और मेरे को गाली देने लगा। मारने के लिए आया। गाड़ी नंबर है MH43 ऑटो। ए थांब, ए थांब के शिवाय देत होता ना। सोडताय ना येतो गाडी घेऊन। अहो आता परत तुम्ही माझ्या ज्ञानाचं काढता, तुमचं ज्ञान कळलं याच्यावरनं, माझं ज्ञान नका काढू, माझं ज्ञान नका काढू। माझं ज्ञान तुम्ही ना YouTube वरती सोमनाथ अवॉर्ड सर्च करा, कळलं तुम्हाला। ते लिहिलेलं आहे सगळं, ज्ञान आहे आम्हाला तेवढं। 112ला कॉल केल्यावर तुम्ही सोडताय, तुम्ही 112ला कॉल केल्यावरच सोडताय, त्यांना तुम्ही नाकारताय, बरोबर ना? तेच ना, शेवटी ते नाकारताय, हे त्यांनी त्यासाठी दिलंय, म्हणजे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, बरोबर का नाही? हे चुकीचं आहे का नाही? या साहेबांवर कारवाई झाली पाहिजे ना? नाही, तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही ऍक्सेप्ट करत नाही म्हणल्यावर तुम्ही काय केलं बघा। नहीं आर्गुमेंट करत। गुड मॉर्निंग दोस्तों, वेलकम बैक टू न्यू एपिसोड। आज के व्लॉग की शुरुआत हो रही है दोस्तों घर से। अभी मैं आ चुका अपनी गाड़ी में, सुबह के लगभग कितने बजे एक बार टाइमिंग दिखा देता हूँ। और आज है मंगलवार, ठीक है, पता नहीं अभी आप व्लॉग कब देखोगे। देखो 5:35 हो चुके, 5:30 बज चुके सुबह के, और बाहर पूरा अंधेरा है भाई, ठीक है, ये देखो पूरा अंधेरा है। और अपने पेपर बिखरे पड़े सामने डैशबोर्ड पे, उसको समेटना है। बट मैं आपको बता दूं, जैसे कि आप लोगों ने लास्ट ब्लॉग देख लिया होगा, हम लोग विशाखापट्टनम आंध्र प्रदेश से आए थे, जो हमको खाली करना है मुंबई में। और भाई शनिवार को शाम को हम लोग निकले थे, तो शनिवार का पूरा दिन छोड़ ही दो, रविवार सोमवार मंगलवार, आज फाइनली तीसरा दिन है, हम लोग पहुंच जाएंगे मुंबई। और ये हमको घाटकोपर में खाली करना है। और जैसे कि आप लोगों को सबको पता ही है ऑल इंडिया में कि मुंबई में क्या चल रहा है। मुंबई में चल रहा है भाई मराठा आंदोलन, जो कि सबको डिटेल्स पता ही है। तो हम लोग आंदोलन के बीच में जाने वाले भाई मुंबई में। कैसा सफर होगा, क्या है, सारी चीज आपको देखने को मिलेगी। और बहुत सारे भाई लोग मुझे कमेंट भी कर रहे थे, भाई सोमनाथ भाई तुम्हारा आंदोलन के ऊपर क्या कहना है, क्या नहीं, सोच विचार पूछते हैं लोग, नहीं क्या? तो चलो गुड मॉर्निंग सबको। छत्रपति शिवाजी महाराज का नाम लेके व्लॉग की शुरुआत करते हैं। हर एक बार महाराज को देख लो, ठीक है। तो निकलते ओल्ड हाईवे से होके हम लोग सीधा चले जाएंगे। जैसे कि आपको पता है भाई, हमको टोल नहीं लगने वाला, और रास्ते में क्या क्या सिचुएशन रहेगी कुछ पता नहीं है, सारी चीजें देखने को मिलेगी। व्लॉग की शुरुआत ऐसे करते, पहली बार देखो लाइक और शेयर को सब्सक्राइब जरूर कर लेना, ज्यादा ज्यादा वीडियो को शेयर जरूर कर देना। तो चलो दोस्तों व्लॉग शुरू करते हैं। और दोस्तों कोई बारिश का सीन नहीं है, बारिश कुछ भी नहीं चल रही है, पूरा सूखा पड़ा है अभी पूना में। लास्ट मंथ में भाई बहुत जोरदार बारिश हुई है, मुंबई में भी और पूना में भी। मुंबई का सिचुएशन कुछ पता नहीं, जो भी मुंबई से देख रहे कमेंट करके बताना। हालांकि ये व्लॉग हो सकता है बारिश शुरू होने के बाद अपलोड हो जाए क्योंकि भाई अपने 2 व्लॉग्स पेंडिंग है, ठीक है, ये तीसरा हो जाएगा। बाप रे बहुत काम पड़ा है भाई। तो चलो देखो, सुबह सुबह कोई नहीं है सड़क पे, सिर्फ हम निकले अपनी ड्यूटी पे। और ड्राइवर भी ऐसा बंदा है ना भाई, उसकी ड्यूटी कब शुरू होती है, कुछ कब खत्म, उसको तक नहीं पता होता है, कभी भी उठ के भागना पड़ सकता है। यही तो लाइफ है, ड्राइवर लाइफ। चलो दोस्तों आ चुका है भाई पहला वाला टोल, सोमाटने टोल प्लाजा। और भाई इधर हमारे साथ में पिछली बार है ना टाइम वेस्ट हुआ था, प्रॉपर टाइम वेस्ट, ठीक है। वो बंदा मानने को ही तैयार नहीं था अभी उसको मानना पड़ेगा इस बार, ठीक है, मनवाएंगे हम उससे, मनवाएंगे। मान जा, नहीं तो भाई हमको जान जा तू। रुक जा, हमारे पीछे मत आ भाई, हमारा एग्जाम टाइम लगने वाला हमको। आज देखते क्या होता है। ये बोलने वाले ही कि बाबा वही नाटक करने वाले, बंदा चाहिए साथ में, ये वो लफड़ा। चलो फिर भी देखते। तेरी ठीक है, नेव्ही स्टोअरचं मटेरियल आहे, ओरिजिनल पाहिजे तो ओरिजिनल पण देतो, स्कॅनला। हे ओरिजिनल हा, तिथं लिहिलेलं सगळं ऍक्ट वगैरे बघा। नाही आर्मीच्या का मटेरियल सोबत माणूस असतो, नेव्हीचा माणूस नसतोय, नेव्ही स्टाफ नसतो सोबत, नेव्ही स्टोअरचं मटेरियल आहे।
ओके, कार एग्जेम्प्टेड। ओके, कार एग्जेम्पशन फाइनली मिल गया हमको, कार एग्जेम्पशन। इस बार कोई गड़बड़ नहीं, घोटाला नहीं, कुछ नहीं भाई। और क्या करें, एक्सप्रेस वे से जाए क्या दोस्तों? क्या बोलते हो, क्या बोलते हो? चले एक्सप्रेस वे से? कमेंट करके बताओ। पर वीडियो लेट आएगा, हम जाएंगे जरूर, एक्सप्रेस वे से ही जाएंगे। एक्सप्रेस वे पे एग्जेम्पशन देंगे और फिर आगे निकलेंगे। ठीक, चलो यहाँ से सीधा एंट्री एक्सप्रेस वे की तरफ। सोमटनी फाटा से अगर इधर से सीधा जाओगे, बहुत सारे लोगों को पता होगा, जिनको पता नहीं उनके लिए बता रहा हूँ, लेफ्ट से जाओगे एक्सप्रेस वे एंट्री। और भाई अभी तक तो ये देखो आंदोलन वालों की गाड़ियाँ दिखनी शुरू हो चुकी, मुझे थोड़ी थोड़ी पता नहीं पर ये जा रहे कि आ रहे, क्योंकि कल ऑर्डर निकला है कोर्ट का कि आज 4 बजे तक पूरा मुंबई जो आउटसाइड में जो भी पब्लिक्स है ना वो खाली करे, आज़ाद मैदान में बैठो बट बाहर मत बैठो, ऐसा ऑर्डर निकला है। बट पता नहीं अभी क्या होगा और हमको क्या क्या दिक्कत आएंगी ना भाई, कुछ भी पता नहीं। ठीक है, तो चलो। और एक चीज़ बतानी रह गई दोस्तों, मैंने लास्ट ब्लॉग में बोला था कि हम लोग स्कैन करने वाले MRI स्कैन, तो आज हम लोग उधर भी जाएंगे। अपॉइंटमेंट ले लिया भाई मैंने मुंबई में, अपने वैभव के रेफरेंस की वजह से थोड़ा सा कम अमाउंट मिला है हमको, बट मैं ये क्यों कर रहा हूँ, क्या ज़रूरत है भाई MRI स्कैन की, तो सारी चीज़ें देखने को मिलेगी। और दुआ करो दोस्तों कि जो संभावना मुझे लग रही है वो ना हो। आपको पता है भाई ब्रेन स्कैन क्यों करते हैं, MRI स्कैन जो होता है ब्रेन का वो क्यों करते हैं। अगर जो संभावना मुझे लग रही है अगर वो निकला तो भाई बहुत टेंशन बढ़ने वाला है। बट लगता नहीं इतना कुछ रहेगा, बट जो तकलीफ मुझे होती है ना वो मैं आपको बताऊंगा आज के ब्लॉग में। ठीक है, तो एंड तक जरूर देखना दोस्तों। हम लोग पहले तो मुंबई में पहुंचते दोस्तों, ले ली एंट्री भाई एक्सप्रेस वे पे सोमटने की इधर से। अब बहुत सारे लोग टोल बचाने के लिए पूना की तरफ जाने के लिए ना इधर से घुसते उल्टी साइड, तो बहुत रिस्की भाई। अभी फिलहाल तो देखो ऐसे बैरियर्स लगा रखे ताकि आपका टर्न ना बैठे जल्दी। छोटी गाड़ी ठीक है, कार वगैरह, बट बड़ी गाड़ियों का बहुत मुश्किल हाल है। तो चलो एक्सप्रेस वे पे एंट्री ले ली हम लोगों ने। अभी यहाँ से सीधा डायरेक्टली मुंबई। मौसम देखो भाई, थोड़ी थोड़ी बारिश शुरू हो चुकी है भाई। ऑब्वियसली इधर पहाड़ी सेक्शन में बारिश रिमझिम होती है, अच्छे वहाँ मूसलाधार नहीं है, नहीं तो फिर मुंबई में बहुत जोर से बारिश रहती थी। ठीक है, दोस्तों ये रहा भाई एक्सप्रेस वे टोल प्लाजा। अभी इधर देखते भाई एग्जेप्शन काम करता है क्या, एकदम लास्ट वाली लेन, और फिर देखते क्या होता है आगे। आगे देखो होता है क्या। चलो दोस्तों, अरे बाप रे, अरे बाप रे, कितने स्पीड ब्रेकर लगा के रखे भाई इन्होंने, 5-5, 6-6। चलो देखते भाई एग्जम्पशन का जादू इधर काम करता है क्या। है क्या दादा लीटर नेव्ही स्टोअरचं मटेरियल आहे। आर्मीचं नाही, ते नेव्हीचं आहे, नेव्हीचं नाही नाही नाही, त्यांच्या गाडीवरती, त्यांची गाडी असेल तर त्याच्यामध्ये मेन्शन केलंय बघा, ऍक्ट नंबर वगैरे तुम्ही चेक करू शकता बघा ना। हे सगळं त्यांनी ऍक्ट कुठल्या कायद्यात बसतंय, इंडियन टोल टॅक्स ऍक्ट 1901 सगळं लिहिलेलं आहे, मोठ्या मोठ्या साहेबांच्या सह्या बी आहेत त्याच्यावर। हाऊस होल्डिंग नाही, स्टोअरचं मटेरियल आहे, त्यांचा पार्ट आहे शिपचा। हाऊस होल्डला एक्झेम्पशन माणूस असलं तरच द्यावं लागतंय हाऊस होल्डला, हे हाऊस होल्ड नाहीये। आर्मीचं नाही ते साहेब, नेव्हीचं आहे, त्याच्यामध्ये लिहिलंय सगळं, मेन्शन केलंय। माणूस नाही ना त्यांच्या सोबत, स्टोअरचं मटेरियल आहे ते। विशाखापट्टणमवरून आलंय दादा। हा नाही नाही, फास्टॅग नाहीये, फास्टॅगच नाही। अहो अख्खा विशाखापट्टणमवरून इथपर्यंत सगळ्या टोलवरती तेच देत आलोय दादा। तुमचे मॅनेजर वगैरे कोणी असेल तर बोला ना, मी बोलतो त्यांच्यासोबत। सुपरवायझर मागणं कंटेनर लागला, पुढे घ्या साईडला आता। आणि तसं काही प्रॉब्लेम असेल ना, त्याच्या बॅक साईडला मला लिहून द्या तुमचं नाव वगैरे, डिटेल त्याच्यावरती काय चालत नाही, म्हणजे मला मग त्यांना दाखवायला
एवढ्या मोठ्या मोठ्या साहेबांच्या सह्या आहे साहेब त्याच्यावर. ते जर काही चुकीचं असतं ना, माणूस पाहिजे असं ते त्यांनी ते दिलंच नसतं. आमचा व्हिडिओ रेकॉर्ड करता. हा मग त्यांना द्यावं लागणार ना मला सगळं. नेव्हीला द्यावं लागतंय सगळं. एवढं ऑथॉरिटी आहे. हा मग तुम्ही Video चेक करू काढापर्यंत शकता. authority. हा व्हिडिओ काढापर्यंत ऑथॉरिटी. काय प्रॉब्लेम होतोय रस्त्यामध्ये? गाडी साईडला लावून घ्या. इन्चार्जला बोलवतो. चालतं, बोला बोला बोला. घ्या, गाडी साईडला लावून घ्या. ठीक है. अब ये इंचार्ज को बुलाएंगे. चलो इंचार्ज से बात करते हैं. ठीक है. बरं ठीक आहे साहेब. नाव का तुमचं? नाव का? जाधव साहेब. याचं नेव्ही स्टोअरचं मटेरियल आहे. म्हणजे सगळे डिटेल लिहिलेलं आहे, ॲक्ट वगैरे. ठीक आहे. त्याच्यामध्ये माणसाची गरज नाही आहे. सोबत आर्मीचं मटेरियल असेल त्यावेळेस त्याचं घर सामान जर असेल त्याचं ID कार्ड दाखवावं लागतं. त्याच्यामध्ये ॲक्ट वगैरे सगळं लिहिलेलं आहे. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर याच्या बॅक साईडला तुमचं नाव, तुमच्या टोलची डिटेल्स आणि तुम्ही कुठल्या रिझनने ॲक्सेप्ट करत नाही मला लिहून द्या. मी टोल भरून पुढं निघून जातो. नंतर ना मी त्यांच्याकडून पैसे घेऊन टाकतो. तुम्हाला नाही, मला परमिशन आहे. मला परमिशन आहे त्याच्यामुळे सांगतो. मला लिहून कोणीच देणार नाही. मला गेले तुम्ही भारतातल्या. अहो मी कुठून आलोय माहिती आहे? रायटिंग हे कुठून आलं बघितलं का तुम्ही? विशाखापट्टणमवरून आलोय. विशाखापट्टणमवरून. दाखवा ना मला. हा विषय मला दाखवा मग. मला ते दाखवा. ऐका नाही, ऐका नाही. नाही ते मला माहिती आहे. मला दाखवा. मला फायनल दाखवा. आणि हे जे सेक्शन आहे ना, व्हिडिओ वगैरे करायची गरज नाही तुम्हाला. मला ते त्यांना दाखवलं. मला प्रूफ द्यावा लागतो म्हणून मी दाखवतो. बाकी काय तसं काही नाही. गाडी प्रायव्हेट आहे. चालतं. प्रायव्हेट नाही, गुड्स कॅरियर आहे. प्रायव्हेट नाही. मग तेच सांग, प्रायव्हेट ही असते गाडी. स्वतःच्या मालकीची प्रायव्हेट झाली ना. नाही. गुड्स कॅरियर. गुड्स कॅरियर. हा हे शासकीय नाहीये. पण लेटरमध्ये ना सगळे ऍक्ट वगैरे म्हणजे तुम्ही याला नाकारताय. जे सह्या आहेत ना साहेब लोकांच्या, त्यांना तुम्ही नाकारताय. बरोबर ना? हा तेच ना, शेवटी ते नाकारताय. हे त्यांनी त्यासाठी दिलेलं आहे. म्हणजे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. बरोबर का नाही? हे चुकीचं आहे का नाही? या साहेबांवर कारवाई झाली पाहिजे ना. तुम्ही बघा ना काय करा. नाही तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही ऍक्सेप्ट करत नाही म्हणल्यावर. तुम्ही काय केलं बघा. माझी नाही आर्ग्युमेंट करत नाहीये. पण तुमच्या म्हणण्याप्रमाणे हे ऍक्सेप्ट नाही म्हणजे हे चुकीचं आहे का नाही? याच्यावरती लिगली कारवाई झाली पाहिजे. तर मी 112 नंबरला कॉल करतो. त्यांना इथं बोलवतो पोलिसांना. ते समोर तुम्हाला ते सांगतं. ठीक आहे. सर नमस्कार. मी सोमनाथ आवड बोलतोय. ॲक्च्युली मला माहिती अशी हवी होती. मी गाडी चालक आहे. मी आत्ता हे यशवंतराव चव्हाण हे आहे ना एक्सप्रेस हायवे, हां त्यावरती आहे. तर ॲक्च्युली माझ्या गाडीमध्ये नेव्हीचं मटेरियल लोड आहे. ठीक आहे. हां माझ्यापाशी एक्झम्पशन लेटर आहे ज्याच्यावरती नेव्हीचे स्टॅम्प, सिग्नेचर आणि ॲक्ट नंबर वगैरे सगळं टर्म्स वगैरे दिलेलं आहे. ठीक आहे. पण मला इथं एक्सप्रेसवेवरती मला ते ऑथोराईज करत नाही आहेत. हां राईट सर. हां 112ला कॉल केला. हॅलो. हो चालते सर. ओके सर. हां सर योच नंबर आहे. ओके ठीक आहे सर. ओके सर. हां उर्से टोल राईट. राईट सर. बोला सर. येतो कोण साहेब? नमस्कार. येऊ का? हे एक्झम्पशन लेटर आहे. नेव्हीचं स्टोअरचं मटेरियल आहे. त्याच्यामध्ये सगळं मेन्शन आहे कुठल्या ॲक्टनुसार वगैरे नाही का. आणि मी विशाखापट्टणमवरून आलो आहे. आतापर्यंत याला विजयवाडाच्या तिथं पण एक्सप्रेस हायवेवरूनच आलो आहे मी तिथून नाही का. हां सगळ्या ठिकाणी ॲक्सेप्ट केलेलं आहे. फक्त आपल्या इथं प्रॉब्लेम येतो. सेमच आहे सगळं सेमच आहे. गाड़ी पिकअप है, छोटी गाड़ी। दोस्तों ये कांस्टेबल साहब है, ध्यान से इनकी बात सुनना भाई। मुझे तो डाउट हो रहा है कि ये पुलिस में कैसे ये नॉलेज क्या दे रहे हैं। देखो भाई, नेवी और पुलिस में डिफरेंस होता है मेरे भाई। नेवीचा मटेरियल आहे, गाडी कुठे माहिती आहे का? 2 सेकंद इकडे पाठीमागे इकडे इकडे हो पिकअप आहे, छोटी गाडी। 2 नेवीचं मटेरियल आता पुपळ घेऊन चालले का? त्यांच्याकडे भाडा नाही घेतला का नेवीवाल्यांकडनं? मग हे लेटर त्यासाठी दिले साहेब। हे लेटर त्यासाठी दिले त्यांनी।
भाडं मिळालं नाही का? म्हणजे भाडं मिळालं म्हणजे मी टोल भरायचा. विषय असा आहे. मी ते सांगतो ना, मी तुमच्या सगळ्या गोष्टी खऱ्या मानतो. हे त्यांना चुकीचं ठरवतं, मी त्यांच्यावर का हे करतो direct. तुम्ही त्यांच्याबरोबर बघा ना, चुकीचं नाही. याच्यामध्ये जर पोलीसवाले जर बोलले ना, सूट पाहिजे असेल ना, तर त्याच्यामध्ये आर्मीचा माणूस बोलतो. त्यांच्या मटेरियलला सूट पाहिजे. त्यांनी जे मला भाडं दिलेलं आहे ना, त्याचा विषय नाहीये. तुम्ही याला ऍक्सेप्ट करत नाही ना, मग मी याच्याबद्दलच हे करणार आहे. काय म्हणले ते? मटेरियलचा आपल्याला काही संबंध नाही. गाडी तुमची प्रायव्हेट आहे ना. मटेरियल प्रायव्हेट गाडी आहे, त्याच्यामुळे अडचण आहे, बाकी काही नाही. अहो साहेब, मी पहिला टोल क्रॉस करतोय का? मी विशाखापट्टणम 1200 किलोमीटर वरनं आलोय मी साहेब. काय म्हणतो माहितीये काय, ऐक, मी समजा पोलीस आहे, हा, हा. बरोबर, मी तुझी गाडी आणली, बरोबर पिकअप, बरोबर. माझं घरचं साहित्य घेतलं, हा, मी तुला भाडं दिलंय ना, बरं. हा विषय मला ठीक आहे? मान्य आहे तुमचं, पटलं मला ते. पण विषय काय माहितीये का? थोडा मी- कोकणी बोलताना मी- आणि नाही, जरा नाही, नाही. ज्ञान नसेल ना, जरा ज्ञान घ्या. 112 फोन करायची काही गरज नाही. ऐका ना, याच्यावरती ऍक्ट वगैरे लिहिलेलं आहे सगळं. ज्ञान आहे आम्हाला तेवढं. तेवढं ज्ञान घ्या. 112ला कॉल केल्यावरच तुम्ही सोडताय. तुम्ही 112ला कॉल केल्यावरच सोडताय. 112 कॉल करायची गरज नाही. आता त्याच्यावरच साहेबांनी सोडताय. सांगितलंय, मग काय त्यांनी गरज नाही. सांगितलं 112 काय आणि ते काय. 112 पेक्षा तुमची नेव्ही ऑफिसरला फोन करा तुम्ही. नाही, पण 112ला कॉल केल्यावर नेव्ही सोडताय ना. ऑफिसरला फोन करा तुम्ही. मी गरजच बोलतो नाही. त्याच्याशी. गरजच तुम्हाला माहित नाही. असेल तर. 112ला कॉल केल्यावरच तुम्ही सोडताय. नाही नेव्हीच्या ऑफिसरला फोन करा ना. मी गरजच नाही त्यांना कॉल करायची. साहेब काय बोलले? नेव्हीच्या ऑफिसरला फोन करा. मी बोलतो त्यांच्याशी. तुम्हाला साहेब माहित नसेल तर. साहेब काय बोलले? काय बोलले? चुकीचं आहे. अजून तुम्ही म्हणता चुकीचं आहे. येतो ना, साहेबच बोलले ना. साहेब तर स्वतः इथं 112ला कॉल करता. याच्यावरती ऍक्ट वगैरे सगळं आहे. कलम वगैरे कुठल्या कलममध्ये. आम्हाला एक दिली साहेब, ऐका ना, हे जे सहाय्य केलेत ना, 1.5 लाख रुपये पगारवाले लोक आहेत, यांच्या नोकऱ्या जातील जर चुकीचं असलं तर. मी चुकीचं तुम्हाला कोणी बोललंच नाही. नाही, नाही. त्याच्यात की बहुत चुकीचं आहे असं. बघ, मला एक सांग का, आता हे साहेब आहेत, हा, त्यांनी सहाय्य केलं स्वतः. एक मिनिट, बरोबर, तू जर यांना फोन लावून दिला ना, हा, मी म्हणलो असतो त्यांना तर तुम्ही यांना जो भाडा दिलाय हा, हा, काय, आता बरोबर. तुला किलोमीटर प्रमाणे असेल, बरोबर आहे का नाही, हा, बरोबर. पण तो टोल नाका हा, हा. आता माफ करून इन्क्लूडच नाही त्याच्यात. त्या भाड्यात इन्क्लूडच नाही साहेब. नेव्हीच्या मटेरियल मध्ये जाऊन द्या, नको लय. सोडताय ना. हो, येतो गाडी घेऊन. अहो आता परत तुम्ही माझ्या ज्ञानाचं काढता. तुमचं ज्ञान कळलं याच्यावरनं. माझं ज्ञान नका काढू. माझं ज्ञान नका काढू. माझं ज्ञान तुम्ही ना युट्यूबवरती सोमनाथ अवॉर्ड सर्च करा, कळलं तुम्हाला. करा सर्च करा युट्यूबवर. माझं ज्ञान काढते ते. यांना यांचं ज्ञान माहिती आहे का? 2 बार बोला तुमको ज्ञान है क्या भाई? एक्ट वगैरे खुद पुलिस ने छोड़ा मुझे अभी. इनको ज्ञान है क्या? 112 पे कॉल कर दिया मैंने. वो बोल रहे कि नेवी ऑफिसर को कॉल करो जिन्होंने तुमको ये दिया. क्यों करूँ भाई फिसल गया था. मैं क्यों करूँ भाई कॉल? अगर उनको कॉल करना ही था तो उन्होंने साइन ही नहीं किया होता ना. नंबर दे के ही छोड़ते ना मेरे को. अगर उन्होंने कॉल पे ही मेरी गाड़ी छोड़नी होती तो उन्होंने नंबर दिया होता मेरे को, मोबाइल नंबर. लेटर काय को दिया? उन्होंने साइन क्यों करी? हाँ, वो खुद पुलिस वाले उधर थे. पुलिस वाले क्या बोले? मुझे बोल रहा है ज्ञान ज्ञान ज्ञान. अरे भाई, मेरा ज्ञान यूट्यूब पे चेक कर जाके. क्या ज्ञान है मेरा, पता चल जाएगा. अब ये खुद छोड़ेगा मुझे. ये खुद छोड़ेगा. हमसे न भिड़ोगे तो यूट्यूब पे वायरल हो जाओगे बस. प्रिंट लागेल तुम्हाला जरा. आता काय नाही, थांबवून. नाही नाही, ती प्रिंट तुम्हाला तर राहू द्या. ती ओरिजिनल आहे माझ्याकडे. ती प्रिंट तुम्हाला तर राहू द्या, लागल माझ्याकडे आहेत. फायनली सिग्नल ग्रीन. येतो साहेब. सोमनाथ अवॉर्ड यूट्यूब चॅनलवरती सर्च करा उद्या, कळल. एक्सप्रेस टोल वालो. आता कळतंय का? इथून पुढला पार्ट तुम्ही बघत असाल टोल वाल्यांनो नक्कीच. कारण की कसं आहे, आमचं ज्ञान तुम्ही काढताय ना, प्रत्येकाला ज्ञान असतं तेवढं नॉलेज आम्ही ठेवतो. ड्रायव्हर काय
प्रत्येक ड्राइवर येड़ा असेल असं नसतं, ठीक है दोस्तों। मैंने 112 पे कॉल कर दिया डायरेक्टली, 112 पे, ठीक है। और 112 पे वो बोल रहे थे कि तुम्हारे वो नेवी ऑफिसर को कॉल लगाओ। सुबह के 7 बज चुके हैं और जैसे कि मैंने आपको बोला भाई, अगर कॉल ही करना है तो भाई उन्होंने साइन काहे को किया, ठीक है। तो फिर मैंने डायरेक्टली 112 पे कॉल किया और 112 पे कॉल करने के बाद जो साहब लोगों ने मुझे उधर से रिस्पॉन्स दिया, उनको मैंने समझाया कि भाई ऐसा ऐसा मेरे गाड़ी में मटेरियल है और ये ऐसे ऐसे टोल वाले उसको एक्सेप्ट नहीं कर रहे, ठीक है। फिर और उस सिचुएशन पे वो साहब उधर एक हवलदार साहब, कांस्टेबल साहब रहेंगे, वो भी थे उधर, उन्होंने कोऑपरेट किया बेचारों ने। और उनको भी समझ में नहीं आ रहा था कि इसके ऊपर क्या लिखा हुआ। वो बोल रहे थे कि अगर तेरे को भाड़ा दिया है तो फिर तेरे को टोल का भी पैसा दिया होगा। भाई उतना उधर जाने की क्या जरूरत है? अगर उन्होंने मुझे टोल का पैसा दिया होता तो ये लेटर काय को देते मुझे? उन्होंने अगर टोल का पैसा दिया होता तो वो लेटर काय को देते? एक्चुअली क्या होता है दोस्तों, नेवी का जो भी मटेरियल होता है वो गवर्नमेंट का सारा क्रॉस कटिंग के हिसाब से आता है। मतलब कि मान लो अगर कोई चीज़ है, गवर्नमेंट ये सोचती है, नेवी सेंट्रल गवर्नमेंट के अंडर आती है, तो वो क्या सोचती है कि भाई ये जब मूवमेंट हो तो इसमें कम से कम लागत आए, कम से कम खर्चा आए, ताकि आगे प्रोडक्शन में ज़्यादा लागत ना हो। तो वो क्या करती है, फिर टोल में बचत करती है। हालांकि ये भाड़ा भी कम होता है, ऐसा नहीं कि इसमें डबल टेबल आपको रेट भाड़ा मिळतं, नाही, ये भाड़ा भी कम होता है। या येड्यांना कोण सांगणार या गोष्टी? अरे त्याच्यावरती माझ्यापाशी बिल आहे, एवढे सिग्नेचर आहे, आणि टोलवाले जर तुम्ही बघत असाल ना, फक्त एक सांगतो, कुणाचाही ज्ञान काढण्यापेक्षा आहे ना, स्वतःला किती ज्ञान आहे ते बघत जावा। काय भेटू आता, इसे कहते भाई मूसलाधार। घाट सेक्शन में बारिश देखो कितनी तेज चल रही है, गजब। और भाई इधर 40 के ऊपर मत जाना, नहीं तो फिर है 2000 की चपत। ये घाट सेक्शन में और एक्सप्रेस वे पे खास करके भाई रूल्स में गाड़ी चलाओ। राइट साइड लेन मत फॉलो करो, ठीक है, ओवर स्पीडिंग मत करो, लेफ्ट साइड पकड़ के चलो। देखो अपनी गाड़ी के लिए इधर 40 का स्पीड लिमिट है, तो उसके हिसाब से चलो। देखो इधर स्पीड कैमरा लिमिट लिया है ना, सामने स्पीड कैमरा है। इधर अगर आपको ओवर स्पीडिंग दिखा तो लगे 2000 का लव लेटर आ जाएगा आपके मोबाइल पे, नहीं तो घर पे ही बोलो, क्योंकि घर पे जाके पता चलता है, अभी नहीं पता चलता, ठीक है। बारिश तो मुसळधार चालू हो चुकी है भाई। गाडी दाबली की तू कुठे दाबली? पॅसेंजरला विचार कुठे? अरे मी सरळ रस्त्यावर चाललोय। तू कुठे हात खाली घे, काय करशील? हात खाली घे। तुला लागलंय का? कुठे दाबली अरे तुला? गाडी ए लवड्या, गाडी पलटी झाली असती। कुठे पलटी? अरे मी सरळ चाललोय, कुठल्या साईडला आहे? पलटी झाली असती का नसती आता? अरे मी सरळ, कुठे झालं, कुठे झालं? अरे इथं एक मागं- मिनिट थांब, आम्ही मी कॅम- चूक आहे ना, केली. माझ्या डॅश कॅमेरा आहे, डॅश आम्ही- कॅमेरा आहे. एक मिनिट थांब, आहे माझ्याकडे डॅश कॅमेरा आहे. लागला तो आम्हाला शिकवायला. हा तेच, तुम्ही हा? नको मला शिकू, मला ए, बघू 2 मिनिटं. लवड्या तुला नीट सांगतोय काय? ऐक ना 2 हा. मिनिटं, तू वाकडं ऐक बोलू ना. नको आणि वाकडं वाईट बोलू बोलू नको. मग वाईट बोलू वाकडं नको, वाईट बोलू मला नको. बोलता हा, येते. मग वाईट हा? मला पण वाकडं बोलते. तुला बोलू लागलंय नको. कुठे? मला बघू दे, मला बघू दे. अरे तू काय माझ्या दाबशील का? तू लागले का म्हणजे? बघू दे ना मला. काय? एका चापटीतच पाडीन माधुर काही लागल्यावर तू म्हणशील काय हे झालंय? तुला लागलंय हा? का? लागलंय का? लागलंय का? लागलंय, दाखव मला. तुला कुठं दाबली. लागलंय? कुठं तुला लागलंय? अजून बी सांगतोय तो गाडी दाबली. कुठं चूक दाबली? झाली, कुठं? गाडी दाबली. अरे मी तू सरळ अजून चाल, सांगतोय. सरळ रस्त्यावर आहे. यायची गाडी सांगतो काय? सरळ रस्त्यावर आहे, सरळ. गाडी पडली का? लावड्या लागला काय? सरळ रस्ते. शिव्या नको दे, शिव्या मला पण देता येतात. काय करशील तू? शिव्या मला पण देता काय येतात. करशील? शिव्या काय देऊ राहिला भाऊ हा? तू? शिव्या काय देऊ राहिला? मग लागली शिव्या का? काय देऊ पडली का? राहिला? लागली का म्हणजे? अरे पण- लागूस तर वाट बघू का? अरे पण माझी मी सरळ अजून तू शिव्या तुला देतोय? अजून बी सांगतोय लागूस तू तर वाट अजून बघू बी काय? शिव्या देतोय? हा, मग कशा बोलतोय तुला लागलं का अजून मी म्हणजे? शिव्या देतोय, हा? अजून मी काय शिव्या उपडशील देतोय. का? मी सरळच बोलतोय. तुला मी अजून बी सरळ मी सांगतोय उपटणार उपडशील का? नाही, मी उपटणार तू अजून मी शिव्या देतोय. अजून मी सांगतो तू शिव्या काय देतोय. करशील? तुला तुला अजून लागलंय, तू- कुठं काय दाबलंय तुला? करशील तू? कुठं दाबलंय मला हा? बघू दे. कुठं दाबलं तुला मी सांग. लागायची वाट बघू का? अरे- हा? तू म्हणतो दाबलं कुठं? मी सरळ अरे गाडी चाललोय. दाबलीस, तुला सांगतोय. अरे कुठं दाबलंय? हे बघ अजून तू शिव्या देतोय. शांत बस. तुला काय काय एक करशील? मिनिट, मी पोलिसांना तुला- बोलतो, पोलिसांना. बोलव. कुणाला बोलवायचं इथंच थांब, इथंच थांब. बोलव. ठीक आहे, ठीक आहे. साईडला घे, साईडला घे. साईडला घे, साईडला घे. साईडला घे, साईडला घे. हा नाही थांब, साईडला घे ना. तू शिव्या दिल्यास ना, ऐक ना. चल, हा चल चल. हा चल लगेच चल. हा चल लगेच. मी सोडणार नाही, टेन्शन नको घेऊ. सगळं रेकॉर्ड आहे, सगळं रेकॉर्ड है दोस्तों. इस बंदे ने कितनी गालियां दी ना, आपको पता है, ठीक है.
तू पोलीस चौकीतच चल आता, तू पोलीस चौकीतच चल. तू चल 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 पोलीस चौक. हा चल, हा इथंच राहू दे. चल चावी चावी घ्यायची नाही, चावी गाडीत नाही. चल गाडीतच राहू दे, राहू दे. हा चल चल चल. थांब थांब, चाल नको. गाडीत राहू दे, गाडीत राहू दे, गाडीत राहू दे. तो आज मैं दिखाता हूँ पुलिस चौकी. ये कैसा आ रहा है ना मेरे ऊपर, ओके इसको दिखाता हूँ मैं. हेलो, हाँ मैडम, सोमनाथ अवार्ड बात कर रहा हूँ. मुझे ना हेल्प चाहिए अर्जेंट. पुलिस एक जन है ना मुझे मारने के लिए ना इधर. आप मेरा लोकेशन ट्रैक करो, पुलिस भेजो जल्दी. हाँ मैडम, मारने के लिए आइए. गाड़ी नंबर है MH43 ऑटो. ए थांब, ए थांब की शिवाय देतो. ए थांब, थांब की. ए थांब, तुझ्या याच्या नवऱ्याला बोल. शिवाय देतो ना रे. भाग गया, भाग भाग पळून गेला. बघितलं, गाडी थांबवली होती पण पळून गेला तो. बघितलं कदा पळून गेला लगेच. भाग गया दोस्तों, भाग गया. देखा यार, मैं सीधा सीधा चल रहा हूँ यार, सीधा सीधा. मैं आपको फुटेज भी दिखाता हूँ. वो बोल रहे हैं ना मैंने दबाया. मैं लेफ्ट साइड के लेन में हूँ यार. वो लेफ्ट के साइड में घुस रहा है और मेरे को गाली गलौज कर रहा है और भाग गए. दुम दबा के भाग गया. इतना ही दम था तो काय को भागता है. रुको मैं आपको है ना फुटेज दिखाता हूँ. वो बोल रहा है ना मैंने दबाया करके, उसका पूरा फुटेज है मेरे पास. भाग गया, वो भाग गया. गाली मेरे को भी देना आता है, बट मैं क्या करता हूँ मालूम है क्या. मैं कायदे को मानता हूँ, संविधान को मानता हूँ. मैं संविधान के हिसाब से चलता हूँ. मैंने बाद में गाली दी उसको, ठीक है. अभी देखना दोस्तों, मैं ना आपको फुटेज दिखाता हूँ. रुको, वो बोल रहा है ना मैंने दबाया. पहले ना रियर का, बैक का देखो. हाँ ये रहेगा फुटेज. नहीं ये रहेगा. हाँ ये, हाँ राइट, यही मैं ऑटो दिखाता हूँ. और उसका रेड टी शर्ट में वो बंदा, ठीक है. ये ऑटो दिख रहा है मुझे तो, बट देखते चलो. अपने पास सब फुटेज है भाई, सब प्रूफ है, सब प्रूफ है, ठीक है. एक मिनट रुको बस. दुम दबा के भाग गया. अगर मेरी गलती थी तो भागने का नहीं ना तू. हाँ ये रेड टी शर्ट वाला, देखना 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 भैया, ये रेड टी शर्ट वाला है. मैं लेफ्ट के लेन में चल रहा हूँ, ये मेरे लेफ्ट से घुस गया. मेरे को लेफ्ट से ओवरटेक किया, ठीक है. अभी देखना, लेफ्ट से ओवरटेक किया. अभी मेरे आगे निकल गया लेफ्ट से. पता हो मैंने कब किधर दबाया भाई. मैं सीधा लेन में चल रहा हूँ, मैं सीधे मेरे लेन में हूँ. और देखो मेरे से लेफ्ट से चला. अभी देखो मेरे कैसे भाई, इधर ही मेरे सामने आके मेरे को गाली गलौज कर रहा है. अभी फ्रंट कैमरे से दिखाते हैं आपको, ठीक है. फ्रंट कैमरे का देखो अभी भी. वाह, एक सेकंड रुको. अभी ये मेरे लेफ्ट से आया, वो भी मैं आपको दिखाता हूँ. ये देखो अभी, मैं आपको ना अभी फ्रंट कैमरे का दिखाता हूँ. ये फ्रंट, हाँ इधर से आगे, इधर से आगे. ये देखना. नहीं नहीं ये नहीं, ये नहीं, ये हाँ ये रिकॉर्डिंग देखना अभी. हाँ इधर से ही निकला हूँ मैं. ये मेरा फ्रंट शूटिंग, फ्रंट कैमरे का देखना. अभी ये मेरे किधर से आता है ना, वो देखो दोस्तों आप सिर्फ ये देखना. अभी ये मेरे किधर से आता है ना, वो मेरे लेफ्ट से घुसा हूँ. मैं लेन में हूँ, मैंने गाड़ी किधर भी दबाया नहीं भाई. मैं सामने वाला गाड़ी को डिस्टेंस दे के तक चला हूँ, ठीक है. अभी देखना, अभी देखना. ये ऑटो मेरे आगे चला गया ना. हाँ ये इधर से देखना भैया, ये कहाँ से आया दोस्तों. अभी देखना, मैं इधर हूँ. अब भी देखना, ये देखो, ये देखो आ गया, ये देखो आ गया. मेरे लेफ्ट से आया, मेरे को हाथ किया. भाई मैं सीधा चल रहा हूँ यार, मैं अपने लेन में सीधा हूँ. तू मेरे लेफ्ट से गलत घुस रहा है. ये देखो, ये ऑटो वाला देखो, ये ऑटो वाला है. ये देखो आया उतर के नीचे, आया उतर के और मेरे को गाली देने लगा लगे. मतलब मैंने दबाया नहीं, कुछ नहीं, फिर भी ये कर रहा है मेरे साथ में. ये खुद को भाई समझते हैं. अभी कंप्लेंट करूं मैं, कंप्लेंट करूं? आप बताओ दोस्तों, कंप्लेंट करूं मैं इसके ऊपर? उसका नंबर भी आया मेरे पास. ऐसे लोग है ना, सच में इनको ड्राइविंग लाइसेंस कौन देता यार. ऐसे चूतियों को गाड़ी चलाने के लिए ड्राइविंग लाइसेंस देना ही नहीं चाहिए. और ऐसे लोग है ना सड़क पे दूसरे के लिए खतरा है, बहुत बड़ा खतरा है. मेरे को आके गाली गलौज दे रहा है. मैं उसको बोल रहा तू गाली मत दे, तू गाली मत दे, फिर भी वो गाली दे रहा है. बट मैं संविधान को मानता हूँ, इसलिए मैं पहले कभी हाथ नहीं उठाऊंगा. मैं पहले कभी गाली नहीं दूंगा, ठीक है. दिमाग खराब करते यार ये लोग. चलो अभी कमेंट कर देना आपको क्या सही लगता है और क्या गलत, ठीक है.